तर या 14 गावांच्या विकासासाठी लागणाऱ्या 6,000 कोटींमुळे महापालिकेच्या तिजोरीवर भार येणार असल्याचं सांगत भाजपा आमदार गणेश नाईकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष केलं। तर शिवसेनेकडनं जिल्हाध्यक्ष विजय चौगुलेंनी 2016चा दाखला देत नाईकांनाच कोंडीत पकडलं। ठराव झाला त्याला 500 कोटीची मागणी केली होती, परंतु तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक अभिजित बांगर साहेबांनी त्याकरता 6,100 कोटी रुपये प्लस 700 कोटी रुपये आताच्या गावांचा विकासाकरता अशी निधी मागितली होती। आमचं म्हणणं असं की त्या ठिकाणी हे अतिक्रमण पहिल्यांदा काढा, हा टनेल काढून त्याची संलग्नता करा आणि ते जे काही 6-7 हजार कोटी आहे ते MMRDA मार्फत, सिडको मार्फत, हाडको मार्फत त्या ठिकाणी तो विकास करावा आणि ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मग ह्या नवी मुंबई महापालिकेची कनेक्टिव्हिटी फिजिकली करावी, त्या दिवसापासून तो कारभार सुरू करावा अशी आमची मागणी आहे। 14 गावचा स्टँड 2016 साली आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन त्यांना समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि आता तुम्ही जर बोलणार, तुम्हीच सांगणार की 14 गावांना समावेश करा आणि तुम्हीच सांगणार आता ते 14 गावांना आम्ही समावेश करणार नाही। मग त्यावेळेस 2016 साली कुठल्या शासनाने यांना GR दिला होता का नगरपालिकेला तुम्ही 14 गाव समाविष्ट करा म्हणून? का कोणी त्यावेळेस मला माझ्या आयडियाप्रमाणे त्यावेळेस 16 साली जे मुख्यमंत्री होते त्यांनी आज्ञा दिली होती का की तुम्ही 14 गाव समाविष्ट करा म्हणून? मग तुम्ही 14 गावांचा समावेश करण्याचा नगरपालिकेने ठराव घेतलाच कशाला?